साईराम बच्चों, हम पिछले कक्षा में 21 सितंबर 1965 में भारत पाकिस्तान के बीच युद्ध हुआ था। उस युद्ध में आशाराम त्यागी ने शहीद हुए थे। इसके बारे में हम पढ़ा था। क्या है? हाँ, 1965 में एक शाम हर तरह की शांति का वातावरण था। इसके शांति के लिए कोई संदेह नहीं था। इसलिए क्या है, वहाँ उतना सा शांति था, कोई आशंका, डाउट नहीं था। क्या हुआ तब? क्या हुआ? अचानक हमारा देशों पर दुश्मनों ने अचानक आक्रमण कर लेते हैं। इसलिए भारत के सैनिकों को क्या हुआ? आतंक हुआ। या आतंक क्यों होता है आपको मालूम है क्या? अचानक कोई मेरा घर में आ गए तो क्या मुझे मारने के लिए आता है तो हमें भी क्या डर लगते हैं ना, है स्वाभाविक है। इसलिए हमारे देश को किसी ने अचानक आक्रमण कर लेते हैं तो वो भी आतंक होंगे, वो ज़रूर होंगे, है ना। तो बच्चों, इस सैनिकों को क्या करते हैं तब? सेना के उच्च अधिकारी है ना, उन्होंने वापस आने के लिए संदेश भेजे गए। क्या है? तुम तुरंत आना। प्रति एक करके मेजर को और सैनिकों को तुरंत वापस आने के लिए संदेश भेजे गए। उसके बाद छुट्टियां बिताने घर गए थे वो सैनिक, है ना, आपको मालूम है। छुट्टियां बिताने गए एक मेजर, कौन है? हाँ, आशाराम त्यागी। वो भी छुट्टियां बिताने के लिए अपना गांव चले गए थे। उसको भी संदेश मिल गया। मिलने के तुरंत उसने क्या किया? जाने के लिए तैयार कर लेते हैं। आप भी कोरोना वायरस, कोरोना का ये आपत क्या प्रॉब्लम्स है ना, वो सॉल्व करने के बाद आपको भी यहाँ हमारे साथ बैठकर पाठ सुनने का एक अवसर मिलेगा। तो आप भी क्या करते हैं? जाने के लिए तैयार करते हैं। कैसे? हाँ, अपना सब कुछ इकट्ठा कर लेते हैं। आपका कपड़ा, बुक्स, ये सब इकट्ठा करने के बाद क्या करते हैं? हाँ, अपना बड़ों का, क्या माँ का, पापा का, दादा दादी का पैर छूकर आपने क्या करते हैं? प्रणाम करके आपने हमारा साथ मिलकर पढ़ने के लिए आप यहाँ आते हैं, है ना। इसी तरह सैनिकों भी क्या करते हैं? युद्ध के लिए जाने के लिए वो भी तैयार कर लेते हैं। कैसे कर लेते हैं? अपने माँ के पास पैर छूकर प्रणाम करते हुए उसने क्या करते हैं? जाने के लिए तैयार कर लेते हैं। तभी माँ को क्या हुआ? वो मेरा बेटा अभी जा रहा है सेना के लिए, सैनिकों के साथ लड़ाई लड़ने के लिए वो जाता है। इसलिए उसे क्या आता है? आंखों में आंसू आता है। और उसने क्या कहा? बेटे को गले लगाते हैं। उसके बाद क्या कहते हैं? तभी उसे माँ को मातृभूमि का स्मरण आता है। उसके बाद उसने क्या किया? ओके ठीक है बच्चों, तुम चले जाओ। क्या तुम जाना ज़रूरी है क्या? क्योंकि हमारा मातृभूमि का रक्षा करना हमारा आद्य कर्तव्य होता है। इसलिए तुम जाओ और दृढ़ता से अपना कर्तव्य का पालन करो। दृढ़ता से अपना कर्तव्य का पालन करना ज़रूरी है, इसलिए करते हैं। वैसे बेटा तुम याद रखना है, क्या याद रखना है? भारतीय परंपरा क्या है?
क्या परंपरा है? हाँ, भारतीय परंपरा गोली सीने पर गोली खाने का है, पीठ पर नहीं। इस तरह माँ कहते हैं युद्ध भीषण रूप से फैलता जा रहा था। क्या है? युद्ध ಭೀಷಣ ವಿಕಾರ ಸ್ವರೂಪವನ್ನು ತಳೆದುಕೊಂಡು ಯುದ್ಧ ಏನಾಗ್ತಿದೆ, ಅದು ದೊಡ್ಡದಾಗ್ತಿದೆ, ಅದರ ಯುದ್ಧದ ಸ್ವರೂಪ ಉಂಟಲ್ಲ ಅದು ಭೀಕರ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗೆ इच्छोगिल नहर का मोर्चा भारतीय सेना के लिए एक चुनौती की दीवार बना खड़ा था। क्या है? इच्छोगिल नहर है ना, उसका दीवार वो चुनौती का बहुत बड़ा दीवार बना खड़ा था. प्रश्न उठा. क्या प्रश्न? ಆಗ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಎದ್ದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನದು? इस अभेद्य दीवार को तोड़ने की जिम्मेदारी कौन निभाएगा? ये बहुत बड़ा दीवार है ना, अभेद्य दीवार को तोड़ने का, ಅದನ್ನು ಮುರಿಯುವಂತಹ ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಯಾರು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲಿ ಉದ್ಭವಗೊಳ್ತದೆ. ठीक है, उसके बाद देखिए, इतना सा हम पिछले कक्षा में पढ़ा था. यहाँ आगे देखिए, कार्य आसान नहीं था, सीधे मौत के साथ जूझना था, पर वीर कभी मौत के भय से रुके हैं. तुरंत एक वीर ने इसका दायित्व स्वीकार कर लिया. ये गांव से आए हुए वही मेजर थे. कौन मेजर? हाँ, आपको मालूम है, आशाराम त्यागी. क्या है? कार्य आसान नहीं था. कार्य क्या है? काम आसान नहीं था. क्या काम? इच्छोगिल नगर का दीवार को तोड़ने का काम बहुत आसान नहीं था, वो बहुत मुश्किल था. मौत के साथ, मौत का अर्थ क्या है? मौत क्या है? मरण. मौत के साथ जूझना था. जूझना, लड़ना. क्या है? जूझना का अर्थ जूझना क्या है? लड़ना. मौत के साथ ये कार्य आसान नहीं था. क्या काम? हाँ, इच्छोगिल नहर है ना, उसका दीवार तोड़ने का काम आसान नहीं था. वैसे भी क्या है, मौत के साथ लड़ना भी आसान नहीं था. प्रति मनुष्य को भी एक डर लगता है. हमें मरण आता है तो हमें ನಾವು ಸಾಯುವ ಸ್ಥಿತಿ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ನಮಗೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗ್ತದೆ. ಅದು ಸ್ವಾಭಾವಿಕ. ಯಾಕೆ? ನನ್ನನ್ನು ಯಾರಾದರೂ ಈಗ ಕೊಲ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕೊಲೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳುವ, ಹತ್ತಿರ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ನಮಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಜೀವದ ಭಯ ಇದ್ದೇ ಇರ್ತದೆ ಅಲ್ವಾ? ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಸೈನಿಕರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅವರ ಮರಣ ಇದು ಸಾಯುವಂತಹ ಆ ಒಂದು ಭಯ ಬಂದು ಬಿಡ್ತದೆ. मौत का साथ जूझना बहुत आसान नहीं था. क्या है? लड़ना बहुत आसान नहीं था, पर वीर कभी मौत के भय से रुके हैं. कुछ वीर ने क्या करते हैं? मौत के भय से वो रुक जाते हैं. लड़ाई शुरू करते हैं, लेकिन करने के बाद युद्ध होते हैं. उसके बाद क्या होता है? कुछ वीरों ने क्या करता है? इस मौत के भय से रुक जाते हैं. तुरंत एक वीर क्या है? तब क्या होता है? तुरंत एक वीर ने इसका दायित्व स्वीकार कर दिया. क्या? दायित्व का अर्थ क्या है? जिम्मेदारी. दायित्व, दायित्व, जिम्मेदारी. दायित्व का अर्थ जिम्मेदारी. क्या हुआ? तुरंत एक वीर ने इसका जिम्मेदारी उठाते हैं, स्वीकार कर लेते हैं. ಏನಾಗ್ತದೆ? ಈ ಒಂದು ಸಾಯುವಂತಹ ಮರಣದ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಜೀವದ ಭಯ ಬಂದಾಗ, ಮರಣ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಹೆದರಿಕೆ ಆದಾಗ ಕೆಲವು ವೀರರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಅರ್ಧದಲ್ಲಿ ನಿಲ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರಿಗೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗ್ತದೆ, ಮುಂದೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅಷ್ಟೊತ್ತಾಗೋಗ ಒಬ್ಬ ವೀರ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಈ ಒಂದು ಏನೋ ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಅಂತ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ये गांव से आए हुए वही मेजर थे. कौन थे ये वीर? कौन थे?
जिम्मेदारी उठाने के लिए आगे आया हुआ वीर कौन थे? हाँ, गांव से आए हुए क्या है, कौन है? आशाराम त्यागी थे। ठीक है, उसके बाद देखिए, मौत की परवाह किए बिना मेजर ने मोर्चा संभाल लिया। उसने क्या किया? आशाराम त्यागी ने क्या किया करते हैं? मौत के ಪರವಾಹ ಕಿಯೇ ಬಿನಾ ಅವರು ಆ ಒಂದು ಸಾಯುತ್ತೇನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಭಯವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರು ಏನು ಅಂದುಕೊಳ್ಳುವುದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಭಯವನ್ನು ಅವರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಅವರ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೋರ್ಚಾ ಸಂಭಾಲನೆ ಕೇಳಿಯೇ ಆ ಒಂದು ಏನು ತುಕಡಿ, ಮೋರ್ಚಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಕನ್ನಡ ಮೇ ತುಕಡಿ ಕೇಳ್ತೆ ಹೇ, ಅದನ್ನು ಅಂತೇಳಿ ಸಂಭಾಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವರು ತಯಾರಾಗ್ತಾರೆ. वे धीरे धीरे आगे बढ़ने लगे। आशाराम त्यागी ने धीरे धीरे, कैसे आपको मालूम है, आप किसी फिल्म में और किसी घटना में आप देखे होंगे, क्या है कैसे आता है, धीरे धीरे से वो गोली गन है ना, उसे लेकर धीरे धीरे से आता है ना, नो साउंड किए बिना वो आता है। कैसे आपको आप फिल्म में भी देखी होंगे, वैसे यहाँ भी आशाराम त्यागी ने धीरे धीरे आता है। और दिल दहराने वाली गोलियों का शोर कानों के पर्दों के फाड़ने की कोशिश कर रहा था। ಏನೋ ದಿಲ್ ದಹರಾನೆ ವಾಲೆ, ಎದೆ ನಡುಗಿಸುವಂತಹ ಗೋಲಿಯ ಸೌಂಡ್, ಗನ್ನಿನಿಂದ ಬಂದಂತಹ ಗೋಲಿ ಉಂಟಲ್ಲ, ಅದರ ಸೌಂಡ್ ಏನು ನಮಗೆ ಹೆದರಿಕೆ ಉಂಟು ಮಾಡ್ತದೆ ಅಂತೇಳಿ, ಅದ್ರ ಸೌಂಡ್ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಅದು ಕರ್ಕಶವಾಗಿರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಕರ್ಕಶ ಅಲ್ಲ, ಗೋಲಿಯಿಂದ ಬಂದಂತಹ ನೀವು ಫಿಲ್ಮಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ಬೋದು. ಆ ಒಂದು ಸೌಂಡ್ ಹೇಗಿರ್ತದೆ ಅಂತೇಳಿದರೆ ಏನೋ ಹೆದರಿಕೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿದರೆ, ಕಿವಿಯ ಒಳಗೊಂದು ಟಮಟೆ ಉಂಟಲ್ಲ, ಕಾನೋಕೆ ಪರ್ದೆ, ಅದು ಬಡಿಯುವ ಹಾಗೆ ಇರ್ತದೆ. ಫಾಡ್ನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕರ್ ರಹಾ ತಾ, ಆ ಪರದೆ, ಆ ಒಂದು ಟಮಟೆ ಉಂಟಲ್ಲ ಅದನ್ನು ತುಂಡು ಮಾಡುವ ಹಾಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅಲ್ಲಿ ಸೌಂಡ್ ಆಗ್ತದೆ. ಮೇಜರ್ ಪರ್ ದೇಶಭಕ್ತಿ ಕಾ ಜೋಶ್ ಪೂರಿ ತರಹ ಛಾಯಾ ಹುವಾ ತಾ. ಮೇಜರ್ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಆಶಾರಾಮ್ ತ್ಯಾಗಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರ ದೇಶಭಕ್ತಿ ಅನ್ನುವಂತಹ ಜೋಶ್, ಆ ಒಂದು ಹುಮ್ಮಸ್ಸು ಉಂಟಲ್ಲ, ಅದು ಫುಲ್ ಆಗಿತ್ತು ಅಂತೇಳಿದರೆ, ಅವರ ಇಡೀ ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಆ ಒಂದು ದೇಶಭಕ್ತಿ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರೇಮ ಅವರ ಉಕ್ಕಿ ಹರಿತಾ ಇತ್ತು. ಮೋಕೆ ಛಾಯಾ ಅಂತೇಳಿದರೆ ಆವರಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ಮೋಕೆ ಕಾ ಇಂತಜಾರ್ ಕಾ ಅರ್ಥ ಕ್ಯಾ ಹೇ? प्रतीक्षा, इंतजार, प्रतीक्षा, इंतजार प्रतीक्षा किया जाए। मौके का इंतज़ार किया जाए। क्या हुआ? मौके का इंतज़ार किया जाए। इतना समय भी नहीं था, मौके का इंतज़ार करने के लिए उतना ही समय नहीं था, लेकिन इसलिए वे गड़ागड़ गोलीबारी करते हुए दुश्मनों के टैंकों को ध्वस्त करते आगे बढ़ रहे थे। क्या किया? आशाराम त्यागी ने क्या करते हैं? गड़ागड़ गोलीबारी करते हुए साउंड, गड़ागड़ का साउंड, एक साउंड क्यों यहाँ बताते हैं? गोलीबारी करते हुए गन का एक साउंड है ना, गन फाड़ते हुए गोली को गन से निकलते हुए क्या होता है, दुश्मनों को टैंकों को ध्वस्त नाश कर देते हैं. दुश्मन ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇವರಿದ್ದಾರಲ್ಲ ಯುದ್ಧದ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ವಿರೋಧ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಿದವರಿದ್ದಾರಲ್ಲ ಅವರ ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಗನ್ಗಳಿಂದ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾಶ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಧ್ವಸ್ತ ಮಾಡ್ತಾರೆ. तभी दुश्मन की कई गोलियां एक साथ सनसनाती हुई आई और मेजर के हाथ व पेट में घुस गए. तभी क्या हुआ? दुश्मन शत्रु की कई गोलियां, ಶತ್ರುವಿನ ತುಂಬ ಗೋಲಿಗಳು ಏನಾಗ್ತದೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಏಕ ಸಾತ್ ಸನ್ಸನಾತಿ ಹುಯೇ, ಒಂದರ ಹಿಂದೆ ಒಂದು ಬರ್ತದೆ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತುಂಟು, ಹೀಗೆ ಮಾಡುವಾಗ ಒಂದು ಸಲ ಕೊಟ್ಟಾಗ ಏನೂ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋ ಪುನಃ ಸಲ ಒತ್ತಾರಲ್ಲ, ಆಗ ತುಂಬ ಬರ್ತದಲ್ಲ ಎಲ್ಲರನ್ನು ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಸಾಯಿಸಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ.
सनसनाती हुई आई और मेजर के हाथ व पेट में घुस गए. क्या हुआ? ಅದು ಒಂದರ ಹಿಂದೆ ಒಂದು ಬಂದ ಹಾಗೆ ಈ ಮೇಜರ್ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಆಶಾರಾಮ್ ತ್ಯಾಗಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವರ ಹಾತಿಗೆ ಮತ್ತು ಪೇಟಿಗೆ, ಅವರ ಕೈಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಪೇಟ್ ಹೊಟ್ಟೆಯ ಒಳಗೆ ನುಗ್ಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ಯಾವುದೋ ಗೋಲಿ. मगर भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं. कौन कहा था? हाँ, माँ ने आशीर्वाद देते हुए बेटे से कहा था, आशाराम त्यागी से कहा था. क्या कहा था? गोली सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं. याद रखना. इस तरह माँ ने कहते हैं. माँ के ये शब्द प्रेरण दे रहे थे बेटे के आशाराम त्यागी को. माँ का ये बात है ना, ये प्रेरण देते रहे. ಏನೋ ಅದೊಂದು ಸ್ಫೂರ್ತಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇತ್ತು ಅಮ್ಮ ಹೇಳಿದ ಮಾತು. वे चोट की परवाह किए बगैर आगे बढ़ते रहे और गोलियां आकर उनके सीने में घुसती रही. क्या हुआ? ಅವರು ಆ ಒಂದು ಗಾಯವನ್ನು ಲೆಕ್ಕಿಸದೆ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಗೋಲಿಯ ಉಂಟಲ್ಲ, ಅದನ್ನು ಆಕರ್ ಉನ್ಕೆ ಸೀನೆ ಸೆ ಗುಸ್ತಿ ರಹಿ, ಅದು ಇವರು ಮುಂದೆ ಹೋದ ಹಾಗೆ ಅದು ಬಂದು ಅವರನ್ನೇನು ಅವರ ಶರೀರವನ್ನು ಹೊಕ್ಕಿಕೊಳ್ತದೆ, ಒಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತದೆ. स्थिति को समझते हुए उनके पीछे हटने का आदेश जारी किया गया. उच्च अधिकारी है ना, उसने क्या किया? आदेश देते हैं पीछे हटने के लिए. ಅವರನ್ನು ಹಿಂದೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರು ನೋಡ್ತಾರಲ್ಲ, ಉಚ್ಚಾಧಿಕಾರಿ ಮೇಲಧಿಕಾರಿ ಇರ್ತಾರೆ ಸೈನಿಕರ, ಅವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಿಂದೆ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಗೋಲಿ ಬಂದು ಇವರ ಎದೆಗೆ ಕೈಗೆಲ್ಲ ನುಗ್ಗುವಾಗ ಒಂದರ ಮೇಲೆ ಒಂದು ಬಂದು ಒಳಕ್ಕೆ ಹೊಕ್ಕಿದಾಗ ಅವರು ಆದೇಶ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀನು ಹಿಂದಕ್ಕೆ ಬಾ ಅಂತೇಳಿ. ಆದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ದುಶ್ಮನ್ಗೆ ಸಾರೆ ಟೆಂಕೋ ಕೋ ಧ್ವಸ್ತ್ ಕರ ವಿಜಯಶ್ರೀ ಕೋ ಗಲೆ ಲಗಾಕರ್ ಇನೋನೆ ದಾಮ್ ಲಿಯಾ. ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಆಶಾರಾಮ್ ತ್ಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ದುಶ್ಮನ ಶತ್ರುಗಳ ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಧ್ವಂಸ ಅಂತೇಳಿದರೆ ನಾಶ ಮಾಡಿ ಅವರು ವಿಜಯ ಅಂತೇಳಿದರೆ ವಿಜಯ ಪ್ರಾಪ್ತ, ಅವರು ವಿಜಯವನ್ನು ಗಳಿಸಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಉಸಿರು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟರವರೆಗೆ ಅವರಿಗೆ ಏನು ನೆಮ್ಮದಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಹೊತ್ತಾಗುವಾಗ ಅವರು ದಮ್ ಲಿಯಾ ಅಂತೇಳಿದರೆ ಉಸಿರು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದು. तुरंत ही अमृतसर के सैनिक अस्पताल में उन्हें लाया गया. क्या करते हैं? तुरंत उसे बहुत चोट लगती है, उसे क्या होता है, बहुत तकलीफ होता है. आपको मालूम है, एक गोली से भी हमें क्या होता है, बहुत दर्द होता है. वो कुछ लोग ಮರಣಕ್ಕೆ ಸಾವನ್ನು ಕೂಡ ತಂದುಕೊಳ್ಬಹುದು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಗೋಳಿಗಳು ಅವರ ಶರೀರವನ್ನು ಹೊಕ್ಕಿದ್ರು ಏನಾಗಿದೆ, ಅವರು ಏನೋ ಬೀಳಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಆದರೂ ಅವರಿಗೆ ಏನು ಅದನ್ನು ತಡೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಮೃತಸರದ ಸೈನಿಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರ ಒಟ್ಟಿಗಿರುವಂತಹ ಸೈನಿಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರನ್ನು ಅಸ್ಪತಾಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಲಾಯ ಗಯ. पर जब तक पूरा सीना गोलियों से चलनी हो चुका था. ಅಷ್ಟೊತ್ತು ಆಗೋಗಿ ಎಲ್ಲ ಗೋಳಿಗಳು ಅವರ ಶರೀರವನ್ನು ಹೊಕ್ಕಿ ಒಳಕ್ಕೆ ಚಲ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಳಗೆ ಹೊಕ್ಕಿ ಆಗಿತ್ತು. ರೂಂದೆ ಗಲೆ ಸೆ ಅಧಿಕಾರಿಯೋನೇ ಪೂಚ. ರೂಂದೆ ಗಲೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರಿಗೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೂ ಅಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿದರೆ ಏನು ಕೇಳ್ತಾರೆ ನೋಡುವ, ಅವರಿಗೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗದಂತಹ ಒಂದು ಇದು ಗಂಟಲು ಅಂತೇಳಿ. ನಮಗೆ ಕೂಡ ಬೇಸರ ಆದಾಗ, ತುಂಬ ದುಃಖ ಬಂದಾಗ ನಮಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ ಅಲ್ಲ. ಈ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಅವರಿಗೆ ತಡಿಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಆದರೂ ಅವರು ಏನು ಕೇಳ್ತಾರೆ ನೋಡುವ, ಅಧಿಕಾರಿಯೋನೇ ಪೂಚ ಆಪ್ಕಿ ಕೋಯಿ ಅಂತಿಮ ಇಚ್ಛಾ ಹೇ. ಬೇಸರದ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಏನಾದರೂ ಕೊನೆಯದ್ದು ಏನಾದರೂ ಆಸೆ ಇದೆಯೋ, ಇಚ್ಛೆ ಇದೆಯೋ ಸರ್ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. आपकी कोई अंतिम इच्छा है क्या ಕೇಳ್ತಾರೆ. ಗೋಲಿಯಾ ಸೀನೆ ಮೇ ಕಸಕ್ ರಹಿ ಥಿ ಪರ್ ಮೇಜರ್ ನೆ ಚೆಹರೆ ಪರ್ ಮುಸ್ಕಾನ್ ಲಾತೆ ಹುಯೆ ಕಹಾ. ಎಲ್ಲ ಗೋಲಿಗಳು ಇವರ ಶರೀರವನ್ನು ಹೊಕ್ಕಿ ಒಳಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಆಗಿದೆ, ಆದರೂ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮುಸ್ಕಾನ್ ಚೂರು ಸ್ಮೈಲ್ ಕೊಡುತ್ತಾ, ಮುಗುಳು ನಗೆ ಬೀರುತ್ತಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಾಂ ಹೇ
मेरी माँ का संदेश पहुँचा देना, तुम्हारे बेटे ने गोलियाँ सीने पर ही खाई है, पीठ पर नहीं। हाँ, मुझे एक अंतिम इच्छा है, मेरी माँ से कहना, क्या कहना, तुम्हारे बेटे ने गोलियाँ सीने पर खाई है, पीठ पर नहीं. ಹೌದು, ನನಗೊಂದು ಅಂತಿಮವಾದ ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ಏನು, ನನ್ನ ಅಮ್ಮನಲ್ಲಿ ಒಂದು ಹೋಗಿ ಹೇಳಿ, ಸಂದೇಶವನ್ನು ಹೇಳಿ, ಏನಂತೇಳಿ, ನಿಮ್ಮ ಮಗ ಗೋಲಿಯನ್ನು ಎದೆಗೆ ಸೀನೆ ಎದೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಎದೆಗೆ ಅವರು ಗೋಲಿಗೆ ಎದೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಅದು ಹೊರತು ಬೆನ್ನಿಗೆ ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಅವರು ಬೆನ್ನು ತೋರಿಸಲಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿದರೆ ಅವರು ಯುದ್ಧವನ್ನು ಎದುರಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿದರೆ ಹೆದರಿ ಅವರು ಓಡಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಮಾತೃಭೂಮಿಯ ಒಂದು ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರ ಅವರು ಅವರ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಒಮ್ಮೆ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಬೈದಿ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. देना, तुम्हारे बेटे ने गोलियां सीने पर ही खाई है, पीठ पर नहीं. ठीक है. जानते हैं ये बहादुर कौन है? जानते हैं आप कौन है वो? ये सब क्या है घटना, इसका विवरण दिया है. कौन है वो? हाँ, आपको मालूम है, आशाराम त्यागी. ये बहादुर आशाराम त्यागी है. ಧೈರ್ಯಶಾಲಿ ಅವರು ಯಾರು? ನಮ್ಮ ಆಶಾರಾಮ್ ತ್ಯಾಗಿ ಒಬ್ಬರು ಮೇಜರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಆಗಿದ್ರು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಸೈನಿಕ. ये भारतीय सेना के अफसर मेजर आशाराम त्यागी थे. कौन है? हमारा देश के भारतीय सेना के अफसर मेजर आशाराम त्यागी थे, जिन्होंने माँ के वचनों का पालन करते हुए अपनी मातृभूमि की रक्षा के लिए प्राणों की बाजी लगा दी. इन्होंने क्या कर दिया? आशाराम त्यागी ने क्या किया? अपने माँ को वचनों का पालन कर दिया, वैसे मातृभूमि की रक्षा भी किया. कैसे? अपने ಪ್ರಾಣೋं को ಬಾಜಿ ಲಗಾಕರ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇವರು? ಅಮ್ಮನ ಮಾತನ್ನು, ವಚನವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಪಾಲನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಮಾತೃಭೂಮಿಯ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಮಾತೃಭೂಮಿಯ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ಆಶಾರಾಮ್ ತ್ಯಾಗಿ. दीपक बुझ गया पर उसकी अमर ज्योति युगों तक देशभक्तों को राह दिखाती रही. क्या है? दीपक बुझ गया. दीप ನಂದಿ ಹೋಗಿದೆ, ಆದರೆ ಈ ಒಂದು ಅಮರ ಜ್ಯೋತಿ, ಈ ಒಂದು ಜ್ಯೋತಿ ಇವರಿದ್ದಾರಲ್ಲ ಆತ್ಮಾರಾಮ್ ತ್ಯಾಗಿ, ಅವರ ಈ ದೇಶಭಕ್ತರ ನಮ್ದೆಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲ ದೇಶಭಕ್ತರಲ್ವಾ? ಹೌದು, ನಮ್ಮ ದೇಶಭಕ್ತೋಂಕೋ ರಾಹ್ ದಾರಿ ದಿಕ್ಕಾತಿ ರಹೇಗಿ. ಇವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ನಮಗೆಲ್ಲ ಒಂದು ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ, ನಮಗೆ ಒಂದು ದಾರಿದೀಪವಾಗಿದೆ ಇವರ ಈ ಒಂದು ಘಟನೆ. ಹೇಗೆ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಅವರ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟು ಸೈನಿಕದಲ್ಲಿದ್ದು ಒಂದು ಮೇಜರಾಗಿ ಅವರು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದು ನಮಗೆ ಒಂದು ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ ಈ ಆಶಾರಾಮ್ ತ್ಯಾಗಿ. ಇವರ ದೀಪ ಅಂತೇಳಿದರೆ, ಇವರು ಈಗ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಇವರ ಈ ಒಂದು ಹೆಸರಿದೆ ಅಲ್ಲ, ಇವರ ಕೀರ್ತಿ ಉಂಟಲ್ಲ, ಅದು ನಮಗೆಲ್ಲ ಆದರ್ಶವಾಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಇಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? आपको पता चला होगा. कुछ प्रश्न हैं, आप लिख लीजिए. फर्स्ट, इच्छोगिल नहर को तोड़ने के लिए कौन तैयार थे? राइट ऑन. इच्छोगिल नहर को तोड़ने के लिए कौन तैयार थे? सेकेंड, मेजर ने किसकी परवाह नहीं करते हुए मोर्च को संभाला? मेजर ने किसकी परवाह नहीं करते हुए मोर्च को संभाला? नेक्स्ट, मेजर ने अधिकारियों से क्या कहा? मेजर ने अधिकारियों से क्या कहा? नेक्स्ट, मेजर आत्माराम त्यागी ने मातृभूमि की रक्षा में किसकी बाजी लगा दी? मेजर आत्माराम त्यागी ने मातृभूमि की रक्षा में
किसकी बाजी लगा दी। ठीक है, नेक्स्ट देखिए, मेजर आत्माराम त्यागी ने किसे दिए हुए वचनों का पालन किया। क्या मेजर आत्माराम त्यागी ने किसे दिए हुए वचनों का पालन किया। ಇನ್ನೊಂದು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ, अमृतसर के अस्पताल में, अमृतसर के अस्पताल में मेजर के अंतिम शब्द क्या थे। अमृतसर के अस्पताल में मेजर के अंतिम शब्द क्या थे। ये गृह कार्य है, अपना नोटबुक में ये क्वेश्चन का आंसर आप लिखना है। ठीक है, धन्यवाद।